स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमी अंबडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो। अगोदर सांगितल्याप्रमाणे या चॅनलचा उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदच्या शाळा असतील किंवा इतर शाळा ज्यांना आमच्यापर्यंत येणं शक्य नाही त्यांना यूट्यूबच्या माध्यमातून मोफत नवोदय आणि शिष्यवृत्तीचा अभ्यासक्रम या ठिकाणी अध्यापन करण्यात येत आहे। तर सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा। तर पहिल्या चॅप्टर मधील पुढचा भाग मूळ संख्या आणि संयुक्त संख्या या ठिकाणी राहिलेले संख्येचे प्रकार आपण या ठिकाणी घेत आहोत। तर पुढचा संख्यांचा प्रकार आहे, जास्त वेळ न घालता लगेच सुरू करू आपण। मूळ संख्या त्यालाच आपण म्हणतो प्राइम नंबर्स, त्यालाच हिंदी मधून म्हटले जातं अभाज्य संख्या। परीक्षेमध्ये कोणताही शब्द येऊ शकतो, त्यामुळे मग ऐन वेळेस खूप प्रॉब्लेम येतो, अर्थ कळत नाही आणि प्रश्नाचं उत्तर चुकून जातं। त्यामुळे व्यवस्थित कोणताही घटक असेल त्याचे काही नाव जेव्हा लिहून दिले जातात ते आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे। तर मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्यांना एक किंवा त्याच संख्येने भाग जातो त्यांना मूळ संख्या असे म्हणतात। म्हणजे ह्या अशा संख्या असतात त्या एकच्या पाड्यात येतात किंवा स्वतःच्या पाड्यात येतात, त्या व्यतिरिक्त कुणाच्याही पाड्यामध्ये येत नाही। एकच्या पाड्यात तर सगळंच येतंय, सगळ्या संख्या येतात एकच्या पाड्यात। आणि राहिला प्रश्न स्वतःच्या पाड्यात पण सगळे येतात, परंतु एक आणि स्वतः सोडून इतर संख्याने त्याला भाग जात नाही, त्यांना म्हणायचं मूळ संख्या। ज्या संख्यांना एक किंवा त्याच संख्येने भाग जातो त्यांना म्हणायचं मूळ संख्या, त्यांनाच आपण म्हणतो अभाज्य संख्या, त्यालाच इंग्रजीमध्ये म्हणतो आपण प्राइम नंबर्स। उदाहरणं दिले तिथं 2, 3, 5, 7, 19, 23 अशा भरपूर संख्या आहेत, त्या आपण घेणारच आहोत किती आहेत त्या। तर 2चा विचार केला, 2 फक्त 2च्याच पाड्यात येतील, दुसऱ्या कोणाच्या येणार नाही। 3चा विचार करा, 3 1च्या पाड्यात येईल, 3च्या पाड्यात येईल। 5 1च्या पाड्यात येईल, 5च्या पाड्यात येईल। समजा मी 10 लिहिले, 10 1च्या पाड्यात येतील, 2च्या येतील, 5च्या येतील, 10 ही होईल का मग मूळ संख्या? नाही होणार, हे फरक लक्षात घ्या। अशी संख्या जी फक्त एक आणि स्वतःच्या पाड्यात येते तिला म्हणायचं मूळ संख्या। मग आता त्याचे काही वैशिष्ट्य आपण या ठिकाणी पाहू। सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे? सर्वात लहान मूळ संख्या 2। आता एक का नाही ते मी नंतर सांगेल तुम्हाला। एकमेव सममूळ संख्या, हे जरासं व्यवस्थित ऐका आता। एकमेव सममूळ संख्या, ओनली वन इव्हन प्राइम नंबर इज 2। एकमेव सममूळ संख्या म्हणजेच काय? जेवढ्या मूळ संख्या असतात नंतर त्या सगळ्या विषम असतात। एकच अशी मूळ संख्या आहे जी सम आहे आणि ती कोणती आहे? 2। एकमेव सममूळ, उर्वरित सगळ्या मूळ कशा असणार आहेत? मग विषम असणार आहेत। सर्वात लहान विषम मूळ संख्या कोणती आहे? 3। आता याला जास्त वेळ घालण्यात अर्थ नाही, हे नोट डाऊन करून तुम्ही याचा वारंवार सराव करायचा, पाठांतर करायचं। 2 अंकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे? 11। 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या, आता हे पाठांतर होणं का गरजेचं आहे बघा। प्रश्न कसे असतात? सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या व एकमेव सममूळ संख्या यांचा गुणाकार किती? मग आपल्याला तिथं लिहावं लागतं सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या। मग तीच जर माहिती नसेल तर गुणाकार कशाचा करायला आपण? मग करू शकतो का गुणाकार? नाही। म्हणून अशा प्रकारचे प्रश्नांचे उत्तर बरोबर सोडवण्यासाठी हे सगळं आपल्याला पाठांतर असणं आवश्यक आहे। 1 ते 100 या अंकामध्ये एकूण मूळ संख्या किती येतात? 25 येतात। 1 ते 50 पर्यंत किती येतात? त्यातल्या 15 मूळ संख्या अनंत आहेत। हे सगळे वाक्य आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे, कारण विधानाच्या स्वरूपामध्ये सुद्धा प्रश्न येतो कधी कधी, खालीलपैकी योग्य पर्याय ओळखा
आणि हे सगळे त्यामध्ये दिलेलं असेल आणि एकामध्ये काहीतरी चूक करून दिलेले असेल. उदाहरण, सर्वात लहान विषम मूळ संख्या 3 आहे, एकमेव सममूळ संख्या 2 आहे, सर्वात लहान मूळ संख्या 1 आहे, मूळ संख्या अनंत असतात. कोणतं चुकीचं उदाहरण आलं याच्यात? मग सर्वात लहान मूळ संख्या 1 आहे हे विधान चुकीचं होतं. अशा प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर कधी देऊ शकताल तुम्ही? जर तुम्हाला हे सगळं पाठ असेल तरच. सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या कोणती आहे? 7. एक अंकी एकूण मूळ संख्या किती आहेत? 4. आणि 2 अंकी किती आहेत? 21. टोटल किती आहे 1 ते 100 पर्यंत? 25. एक अंकी 4 आहेत आणि 2 अंकी 21 आहेत. अशा पद्धतीनं मूळ संख्येबद्दल आपण काय पाहिलं? ज्या संख्यांना 1 किंवा त्याच संख्येने भाग जातो त्याला मूळ संख्या म्हणायचं. एकमेव सममूळ संख्या 2, सर्वात लहान मूळ संख्या 2. बाकी सर्व पॉईंट तुम्ही व्यवस्थितपणे तुमच्या वहीमध्ये व्हिडिओ पॉज करून नोट डाऊन आपण करू शकतो ते. त्यामुळं आता आपण मूळ संख्यामध्येच पुढचा भाग घेऊ. आता हे सगळ्यात महत्त्वाचा तक्ता या ठिकाणी एक दिलेला आहे. यामध्ये 1 ते 100 मधील मूळ संख्या एकूण किती आहेत? 25. परंतु आपल्याला प्रत्येक दशकामधल्या मूळ संख्या पाठ असणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावर प्रश्न येतो. 31 ते 60 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या किती? बसा मोजत. मग जमल का? जमल तसं बी, पण वेळ खूप जाईल आपल्याला. परंतु मग हा तक्ता जर आपल्याला पाठ असेल तर आपण त्या प्रश्नाचं उत्तर सहजरित्या देऊ शकतो. मग 1 ते 10 मध्ये कोणत्या मूळ संख्या आहेत? 2, 3, 5, 7. 11 ते 20 मध्ये 11, 13, 17, 19. 21 ते 30 मध्ये 23, 29. 31 ते 40, 31, 37. 41 ते 50, 41, 43, 47. 51 ते 60, 53, 59. 61 ते 70, 61, 67. 81, 71 ते 80, 71, 73, 79. 81 ते 90, 83, 89. 91 ते 100 एकच आहे. मग या प्रत्येक दशकात किती आहे? आता ह्या दशकात किती होत्या? 4. इथं किती होत्या? 4. इथं 2, 2, 3, 2, 2, 3, 2, 1. मग आपल्याला हे लक्षात राहत नाही मूळ संख्या कोणत्या दशकामध्ये किती आहे हे आपल्याला लक्षात राहत नाही, आपण विसरून जातो. म्हणून आपण एक ट्रिक्स तयार केलेली आहे. याची मूळ संख्या लक्षात ठेवण्यासाठी आपण एक मोबाईल नंबर तयार केला आहे. आपल्या आवडीची गोष्ट आहे मोबाईल नंबर आपण कधी विसरत नाही, लगेच पाठवून जातो आपल्याला, है का नाही? मग मूळ संख्यांचा मोबाईल नंबर कशासाठी? 1 ते 100 मधील मूळ संख्या लक्षात ठेवण्यासाठी, प्रत्येक दशकामधील मूळ संख्या. मग 44, 223, 223, 21. इथं थोडी प्रिंट मिस्टेक होती. 44, 223, 223 बरोबर आहे ना? 21. म्हणजेच याचा अर्थ काय आहे? 1 ते 10 मध्ये 4 मूळ संख्या, 11 ते 20 मध्ये 4, 21 ते 30 मध्ये 2, याप्रमाणे 44, 223, 223, 21. आपल्या मोबाईलवरून जर आपण डायल केला तर मूळ संख्या तुमच्यासोबत गप्पा मारतील. मारतील का? मारतील का? नाही. पण त्यांचं नाव नक्की येईल. ट्रू कॉलरवर त्यांचं नाव येईल. प्राईम नंबर्स, अभाज्य संख्या, मोबाईल नंबरवरून जर आपण डायल केलं तर तशा पद्धतीनं नाव त्यांचं येईल. तर मूळ संख्याबद्दल सांगायचं म्हणजे अशा संख्या ज्या 1 किंवा त्याच पाड्यात असतात. 1 ते 100 मध्ये त्या 25 असतात आणि प्रत्येक दशकामध्ये किती असतात ते ह्या तक्त्यामध्ये आपण पाहिलं. आणि लक्षात ठेवण्यासाठी एक मोबाईल नंबर, बाकीचे जे वैशिष्ट्य आहे ते तुम्ही वारंवार वाचन करून त्यामध्ये त्याचा सराव करू शकता. त्यानंतर पुढं
नेक्स्ट संयुक्त संख्या, कंपोजिट नंबर्स. संयुक्त संख्या, संयुक्त संख्या म्हणजे काय बघा, ज्या संख्यांना 2 पेक्षा जास्त अवयव असतात. म्हणजे सांगायचं म्हणजे काय, मूळ संख्यांबद्दल जेव्हा माहिती पाहत होतो ते एक आणि स्वतःच्याच पाड्यात येत होती. आता फरक बघा दोन्ही मधला. संयुक्त संख्या म्हणजे एकच्या पाड्यात तर येतेच, स्वतःच्या पाड्यात तर येतेच, एकच्या बी पाड्यात येते, अजून कुणाच्या तरी पाड्यात येते. 2 पेक्षा जास्त अवयव असतात. मूळ संख्याला किती अवयव असतात? 2च असतात, एक आणि स्वतःच, है का नाही. आणि संयुक्त संख्याला एक आणि स्वतःच्या पाड्यात येऊन अजून कुणाच्या तरी पाड्यात येते, त्याला म्हणायचं संयुक्त संख्या. काही ठिकाणी व्याख्या दिली, ज्या संख्या मूळ नाही त्यांना संयुक्त म्हणतात. आणि एखाद्याला मूळ संख्याच माहीत नसल्या तर त्याला कशाला ओळखू येतील मग संयुक्त संख्या? येतील का ओळखू? नाही. म्हणून प्रॉपर व्याख्या लक्षात ठेवायची. ज्या संख्यांना 2 पेक्षा जास्त अवयव असतात त्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. म्हणजे जी संख्या स्वतः तसेच इतर कोणत्याही पाड्यात असते, कोणत्या तरी पाड्यात असते, स्वतःच्या आणि एकच्या पाड्यात असून अजून कुठेतरी असते, त्याला म्हणायचं संयुक्त संख्या, कंपोजिट नंबर्स. मग आता इथं दिलं बघा, आपण 4 लिहिले, कशा कशाच्या पाड्यात आहे बघा. आता 1च्या आहे, 2च्या आहे आणि 4च्या आहे. 1च्या स्वतःच्या तर सगळेच असतात, 1च्या स्वतःच्या तर प्रत्येक जण असते, प्रत्येक संख्या. अजून कोणाच्या पाड्यात आली ती? 2च्या. म्हणजे 2 पेक्षा जास्त अवयव असतात. 15, 1, 3, 1च्या पाड्यात आहे, 3च्या आहे, 5च्या आहे, 15च्या. 1च्या आणि 15च्या तर असतीच असती, अजून कोणाच्या पाड्यात आली ती? 3 आणि 5च्या. लक्षात घ्या संयुक्त संख्या. 20 कोणाकोणाच्या पाड्यात आहे बघा, 1, 2, 4, 5, 10, 20. 1च्या आणि स्वतःच्या तर सगळी दुनिया आहे का नाही. 1च्या आणि स्वतःच्या सगळेच आहे, अजून कोणाच्या पाड्यात आली ती? 2, 4, 5, 10, अजून 4 संख्याच्या पाड्यात आली. सांगायचा उद्देश असा, संयुक्त संख्या म्हणजे 2 पेक्षा जास्त अवयव असतात, म्हणजे एक आणि स्वतः सोडून अजून कोणाच्या तरी पाड्यात त्या संख्या येतात, त्यांना म्हणायचं संयुक्त संख्या. ओके. त्यांचे वैशिष्ट्य पाहू आपण आता. सर्वात लहान संयुक्त संख्या 4. हा प्रश्न असा येतो परीक्षेत, खालीलपैकी सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती? ऑप्शन असतात 1, 2, 3, 4. आणि ऑप्शन मधला सगळ्यात मोठा अंक 4 आहे, मग आपण लगे 1 ला गोल करून टाकतो. परंतु 1 पण नाही, 2 पण नाही, 3 पण नाही, डायरेक्ट सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती आहे? 4. 1 का नाही? 1 ही संख्या मूळही नसते, संयुक्तही नसते. 2 का नाही? 2 ही मूळ आहे. 3 का नाही? 3 देखील मूळ आहे. मग राहिलंच कोण? 4. मग 4 ही सर्वात लहान संयुक्त संख्या आहे. सर्वात लहान समसंयुक्त संख्या देखील कोणती येणार आहे? 4. सर्वात लहान विषम संयुक्त संख्या 9. आता बघा इथं विषम संयुक्त समसंख्या शिकत असताना आपण पाहिलं एकमेव सममूळ, हे एक मिनिट, मूळ संख्या शिकत असताना एकमेव सममूळ म्हणलं होतं. ते म्हणजे 2 अशी आहे ती सम असते आणि मूळही असते, पण संयुक्तच्या बाबतीत तसा विषय नाही. त्या सम देखील असतात आणि विषम देखील असतात, समही असू शकतात आणि विषमही असू शकतात. लक्षात घ्या. सर्वात लहान 2 अंकी संयुक्त संख्या 10. सर्वात मोठी 2 अंकी संयुक्त संख्या 99. सर्वात मोठी 2 अंकी समसंयुक्त संख्या 98. 1 ते 100 मध्ये एकूण संयुक्त संख्या किती आहेत? 74. मग हे पाठ करण्याचा भाग आहे, याचा एवढा विषय नाहीये. 1 ते 100 मध्ये एकूण संयुक्त संख्या 74 असतात आणि एकूण मूळ संख्या किती असतात? 25. 5 आणि 4 9, 7 आणि 2 99. मग एक अंक कुठं गेला? मग 1 ही संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही, हा त्या ठिकाणी पॉइंट आहे.
तर अशा पद्धतीनं मूळ संख्या आणि संयुक्त संख्या यामधला फरक आणि त्याचे काही वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी पाहिले. नेक्स्ट पुढचा प्रकार बघू आपण आता. पुढचा प्रकार बघू आपण, जोडमूळ संख्या, ट्विन प्राइम नंबर्स. जोडमूळ संख्या यालाच आपण म्हणतो ट्विन प्राइम नंबर्स. ज्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एकच संयुक्त संख्या असते त्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. म्हणजे मूळ संख्याच्या जोड्या असतात या, आणि त्या दोन मूळ संख्याच्या मध्ये एकच संख्या असते आणि ती असते संयुक्त संख्या. उदाहरण, 1 ते 100 मध्ये एकूण जोडमूळ संख्याच्या जोड्या किती आहे? 8. एवढंच लक्षात ठेवायचं. 1 ते 100 मध्ये जोड्या किती आहेत? 8. पहिली जोडी बघू आपण, 3 आणि 5. बघा आता 3 आणि 5 यांच्या मधली संख्या कोणती आहे? 4. 4 कशी आहे? संयुक्त. त्याला 3 संख्यांनी भाग गेला. कळतंय? कळतंय सगळ्यांना? हां. दुसरी 5 आणि 7 यांच्या मधली संख्या कोणती आहे? किती संख्या आहे मध्ये त्याच्या? एकच संख्या आहे, 6. त्याला भाग जातो 1 2 3 आणि 6. ती कशी आहे? संयुक्त आहे. म्हणजे अशी मूळ संख्याची जोडी असते त्याच्यामध्ये 2चा फरक असतो आणि मधली संख्या संयुक्त संख्या असते, त्याला म्हणायचं जोडमूळ संख्या. अशा 8 जोडमूळ संख्याच्या जोड्या आहेत, त्या पाठ करायच्या. याच्यावर प्रश्न असा असू शकतो, खालील पर्यायापैकी जोडमूळ संख्याची जोडी नसलेली संख्या ओळखा. म्हणजे आपल्याला त्या जोड्या जर पाठ नसल्या तर मग अडचण येईल, किंवा हे वैशिष्ट्य पाठ पाहिजे, त्यांच्या मधली संख्या काढायची आणि ती संयुक्त आहे का नाही बघायचं. अशा पद्धतीने 3 5 5 7 11 13 17 19 29 31 41 43 59 61 आणि 71 73 अशा पद्धतीनं 8 जोड्या आहेत. जोडमूळ संख्यांचा मसावी किती असतो? 1 असतो. ते आपण, कारण त्या मूळच असतात दोन्ही पण, आणि त्यांना सोडून एक सोडून दुसऱ्याने भागत जाणार नाही, त्यामुळे त्यांचा मसावी किती असतो? 1 मसावी असतो. नेक्स्ट, पुढचा प्रकार आहे सहमूळ संख्या. त्यालाच आपण म्हणतो को प्राइम नंबर्स. ज्या दोन संख्यांमध्ये एक व्यतिरिक्त कोणताही सामायिक अवयव नसतो, सामायिक अवयव नसतो, त्या संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. फक्त एकच हा सामायिक अवयव असतो. सामायिक अवयव म्हणजे कॉमन फॅक्टर. कॉमन फॅक्टर फक्त एकच असतो, दुसरा कोणताच नसतो, त्याला म्हणायचं सहमूळ संख्या. उदाहरणार्थ इथं उदाहरण घेतलंय 3 व 8. 3 ला कशा कशाने भाग जातो? 1 ने आणि 3 ने. 8 ला 1 ने, 2 ने, 4 ने आणि 8 ने. दोन्हीकडे असणारी संख्या घ्यायची. आता एक इथं आहे, इथं आहे, त्याला म्हणायचं सामायिक, कॉमन. त्याला काय म्हणायचं? कॉमन. एक दुसरं आलं का कोणी कॉमन? वर 3 आले, खाली आहे का 3? नाही. खाली 2 आहे, वर आले का 2? नाही. एक व्यतिरिक्त दुसरा कोणताच सामायिक अवयव त्या ठिकाणी नसतो. कॉमन. क्रिकेटच्या आपल्या खेळामध्ये एखादा प्लेअर कमी पडल्यावर आपल्या गल्ली क्रिकेटमध्ये कॉमन असतो, त्याची खूप मजा असते, है का नाही? ते दोन्हीकडून बॅटिंग करतो. तसा हा कॉमन शोधायचा आपल्याला. समजा आता मी 11 आणि 20 लिहिले. 11 ला कशा कशाने भाग जाईन? 1 ने आणि 11 ने. आणि 20 ला 1 2 4 5 10 आणि 20. परंतु दोन्हीकडे कॉमन काय आला? फक्त 1. जेव्हा एकच फक्त कॉमन असतो, दुसरा कोणताही कॉमन सामायिक अवयव नसतो, त्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. सहमूळ संख्यांनाच दुसरं नाव काय आहे? सापेक्ष मूळ संख्या. सहमूळ संख्यांचं दुसरं नाव आहे सापेक्ष मूळ संख्या.
त्यांचा मसावी काय असतो 1, म्हणजेच 1नेच भाग जातो फक्त, त्याला तेवढंच कॉमन असतो, दुसरं काहीच नसतं, म्हणून त्यांचा मसावी काय असतो 1 असतो. आणि त्यानंतर शेवटचा एक प्रकार आहे ऑपोजिट नंबर्स, विरुद्ध संख्या. ज्या दोन संख्यांची बेरीज 0 येते त्या संख्या एकमेकींच्या विरुद्ध संख्या असतात. म्हणजेच 3 ची विरुद्ध संख्या काय आलं -3, यांची जर बेरीज केली तर कटून जाईन, उत्तर काय येतं 0. -11 ची विरुद्ध संख्या काय आली +11. हा एवढा महत्त्वाचा प्रकार नाही आहे आपल्यासाठी, सहज संख्याचे प्रकार घेतले म्हणून एक शेवटचा एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून तो टाकलेला आहे. इथपर्यंत आपल्याला महत्त्वाचं आहे 8व्या प्रकारापर्यंत. त्यामध्ये कुठल्याही प्रकारावर कसाही प्रश्न येऊ शकतो, पर्यायामध्ये विधानात्मक स्वरूपामध्ये सुद्धा प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे सर्वांनी संख्याचे जेवढे प्रकार आपण आतापर्यंत शिकलेलो आहोत त्या सगळ्या प्रकारांची रिव्हिजन करायची, व्हिडिओ वारंवार रिपीट करून पाहायचा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी अडचण येणार नाही आणि चांगल्या पद्धतीने तुमचा सराव त्या ठिकाणी होईल. तर अशा प्रकारे या तासिकेमध्ये आपण संख्यांचे उर्वरित प्रकारांबद्दल माहिती पाहिलेली आहे. तर अगोदर सांगितल्याप्रमाणे 1 डिसेंबरपासून आपण परीक्षेपर्यंत टेस्ट सिरीज सुरू करणार आहोत. यामध्ये दिलेल्या क्रमांकावर अधिक माहितीसाठी संपर्क साधा आणि तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक पाठवली जाईल, त्यामध्ये देखील समाविष्ट व्हा, जेणेकरून पुढील सूचना तुम्हाला येतील. आणि सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व अभ्यासक्रमाचे जेवढे व्हिडिओ येणार आहेत ते सर्व तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.